मनोज जरांगे पाटील यांनी आता प्रेस घेऊन सगळी भूमिका स्पष्ट केलेली आणि विशेष करून ते शिवनेरीवर वर जाऊन दर्शन घेणार आहेत. दादा काय म्हणाल, तब्येत कशी आहे तुमची? कारण रात्रभर जागलाय बराच. बरी आता आपण गाडीवर बसल्यावर बेस्ट करू. आता वर जाऊन दर्शन घेणार. हो वर जाऊन आपण राजांचा एकंदरीत काय न्यायालयाकडून काय निर्देश आहेत किंवा सरकारकडून काय? न्यायालयाचा आता सन्मान करायला, त्यांचे नियम सगळे पाळायला होते. सगळ्यात पोराला येऊ द्या, फडणवीस साहेबांच्या हातात हे परवानगीचं. ती वापस जाणार आहे 29ला. नाही येऊन दिलं तर टप्प्याटप्प्याने येतील. पण एक दिवस हे न्यायदेवतेच्या हातात नाही तर सरकारच्या हातात आहे परवानगी देणं. कारण त्यांनी एक दिवसात दिली, तसे ते कायम सुद्धा देऊ शकतात. हे IBN लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो. त्यामुळे त्यांनी ती द्यावी. हे एक प्रकारचा मग मराठ्यांचा अपमान आहे एक दिवसात देणं म्हणजे. ही पळवाट आहे. हा अपमान सरकारने केला. हो एक दिवसाची. याचा अर्थ कायम दिली तर काय प्रॉब्लेम आहे? याचा अर्थ तुम्हाला गरीबाला मोठं होऊ द्यायचं नाहीये. पण ते बदल करतील. कारण काल कौतुक केलंय आम्ही त्यांचं. त्यांनी आता असंच बदलत राहावं, विचारात त्यांच्या मराठी जवळ करीत राहावेत. आम्ही सुद्धा त्यांच्याबद्दलचे विचार पॉझिटिव्ह करत राहू. आपले नेते काय नाव जाहीर होतात, लोक नेते तुम्हाला येऊन बोलायला घाबरतात अशी सुद्धा माहिती नाही. असं नाही, का नाही आले हे नाही माहिती. ज्यातलं माहित नाही त्यात बोलू काय. विखे पाटील येणार होते, आले उदय सामंत आणि विखे पाटील नाही. पण ते काय मिळणे या काही बदलले वाटतं. होईन आझाद मैदानावर चर्चा होईल, त्याला काय. ते बी याला लोकशाही मार्गाने करायला तयार आहेत. आम्ही बी शांततेत लोकशाही मार्गाने करायला तयार आहेत. म्हणल्यावर तर तोडगा होणार, पण आमरण उपोषण होणार. तोडगा होईल, काढतील ना. म्हणजे समिती नाही अंमलबजावणीचा तोडगा होईल ना. पण जर समजा शिष्टाई करायचा प्रयत्न केला गेला तर त्याच्यात काय तोडगा निघू शकतो? शक्यता काय बरं का, मराठा आणि कुणबी एक आहे, याला आधार आहे. त्याच्यामुळे तो कायदा पारित होतोय आता. त्यामुळे सरकारला अडचण येण्यासारखं काय. ती नाही गॅजेट येते, ते सरकारी दस्तावेज. त्यामुळे तेही अडचण येत नाही. उलट मन जिंकायला सोपं आहे. सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करणं एकदम सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. पण थांबच मी तर आझाद मैदानला आमरण उपोषण एक करणार. दिवसापेक्षा जास्तच होणार आहे आंदोलन. नाही, ते बदल करावा फडणवीस साहेबांनी. तुम्ही एकीकडे तारीफ सुद्धा करता आणि दुसरीकडे टार्गेट सुद्धा करता. आणि आता कुठे गेले? त्यांनी परवानगी दिल्यावर आम्ही कौतुक केलं ना. केलं का नाही केलं? कौतुक केलं. आता केल्यावर पुन्हा कौतुकच करणार आम्ही की परवानगी वाढून दिली, लोकांना पण येऊ दिलं. आणि तुम्ही नाही येऊन दिलं तरी त्या जवळच्या ग्राउंडवर बसतील. नाही समाजाला करावं लागणार आणि समाज करावं लागणार. कारण आपल्याला आरक्षण जिंकायचं. त्याच्यामुळं नुसतं आझाद मैदानाला जाणं हा उद्देश नाही. संख्या दाखवणं गरजेचं नाही. हा, आपण नुसतं आझाद मैदानाला जाणं गरजेचं नाही, तर समाजाला काय लागतंय ते लय महत्वाचं आहे आपल्यासाठी. आधी नुसतं आझाद मैदानाला जाऊन दिलं आणि आले माघारी, आणि मग काय करायचं? टप्प्याटप्प्याने डावावर डाव टाका म्हणून. हा, टप्प्याटप्प्याने डावावर डाव काय ते आत्ताच नाही सांगणार. निश्चित. थँक्यू. बघितलं आपण समाजाला त्यांनी सल्ला दिलेला आहे की या ठिकाणी जे आहे डावावर डाव टाकणं गरजेचं आहे असं समाजाला सल्ला दिला. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाव, न्यूज 18 लोकमत, शिवनेरी.